गरम पाण्याचं कुंड आहे, पाणी उकळते, अक्षरशः उकळते. हा पूर्ण व्ह्यू हा मणिकर्ण, कुल्लू मनाली कसोल मणिकर्ण. नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. आणि आपण सध्या आहोत मनाली, कुल्लू मनाली भुंटर या ठिकाणी, आणि आपण ट्रेकसाठी आलेलो आहोत. सांगली, महाराष्ट्र सांगलीमधून आपण निघलो आहे, पलूसमधून. 2 दिवस ट्रेनमध्ये आपण प्रवास केला आहे आणि रात्री आपण दिल्लीहून भुंटरसाठी ट्रॅव्हल्स पकडलेले. आणि सध्या सकाळी आपण इथं पोचलो आहे भुंटरला. आणि छान व्ह्यू हा एक्झॅक्टली भुंटरचा चौक आहे, कसोल चौक, मणिकरण चौक आहे. इथून आपल्याला मणिकरणसाठी बस पकडायची आहे आणि तिथंच आमचा ट्रेकिंगचा बेस कॅम्प आहे. YHAमधून आपण सरपास ट्रेकसाठी निघत आहोत आणि खूप धमाल येणार आहे. आणि आत्ता हा ट्रेकचा तसा आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे. माझ्या पाठीमागे असाल ते आपले मित्रमंडळी तो उभा आहेत. आम्ही सर्वजण ट्रेकसाठी आलो आहोत. तर चला आपण डायरेक्ट आता बेस कॅम्पला भेटू आणि तिथून खऱ्या अर्थाने आपल्या ट्रेकची काय पुढील दिशा आहे पण धमाल मस्ती आपण तिथून स्टार्ट करणार आहोत. चलो. नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. आणि अशा प्रकारे आम्ही पोचलो आहे कुल्लू मनाली मणिकरण येतं. मणिकरणमध्ये आम्ही आता YHAच्या जो आपला बेस कॅम्प आहे, आपला सरपास ट्रेक जिथून स्टार्ट होणार आहे किंवा बेस कॅम्पला आपण पोचलो आहे. आणि माझ्या पाठीमध्ये बघत असाल की मणिकरण जे आहे की इथं त्यांचा बेस कॅम्प आहे आणि इथंच आमच्या राहायची रूम्सची सोय आहे. इथूनच आम्हाला ट्रेकला निघायचं आहे. आज फर्स्ट डे आहे, पहिला दिवस आहे, त्याच्यामुळं मस्तपैकी आम्ही फ्रेश झालो आहे. सकाळी साधारण 8 वाजता आम्ही पोचलो, फ्रेश झालो. आणि आता जिथं मणिकरण आणि कसोल हे मार्केट बघण्यासाठी आणि थोडीफार खरेदी करण्यासाठी आम्ही जाणार आहे. पाठीमागे जर बघत असाल तुम्ही जबरदस्त सुंदर व्ह्यू ते दिसतोय. आणि YHA यूथ फेस्टिवलचं खूप चांगला ट्रेक ते ऑर्गनाईज करतात आणि ह्या ट्रेकसाठी आम्ही आलो आहे. तर महाराष्ट्रामधील सर्वजण हे व्हिडिओ बघत असतील तर नक्की ट्रेकला आलं पाहिजे. आणि आमचा जो ट्रेक आहे तो सरपास ट्रेक आहे आणि तो साधारण आमचा परवा स्टार्ट होईल. पण उद्या आमचा मिनी ट्रेक म्हणजे थोडंसं ट्रायल म्हणून, म्हणजे प्रॅक्टिस म्हणून, कारण का सरपास ट्रेक थोडासा टप असल्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस दिली जाते. तुमचं हेल्थ कशी आहे हे बघण्यासाठी एक मिनी ट्रेक दुसऱ्या दिवशी केला जातो. आणि ॲक्च्युली 3ऱ्या दिवसापासून आमचा ट्रेक सुरू होईल. पण आजचा पहिला दिवस आम्ही आलो आहे बेस कॅम्पला आणि आजचा पहिला दिवस मस्त आम्ही एकदम रिलॅक्स, फ्रेश आणि धमाल करणार आहोत, मार्केट फिरणार आहोत. आणि हे आमची गँग, हे आमची SP17 बॅच आहे, 10 to 2 ग्रुप. थोडक्यात ही सगळी आमचे महाराष्ट्रातले मित्र. आणि हे जे आहेत ते गुजरातवरून आले आहेत. आपका नाम? पार्थ आहे. पार्थ हमारे से जॉईन हुआ आहे. मस्त त्यालाही आम्ही जॉईन करून घेतलेलं आहे आणि आमच्या ग्रुपमध्ये जॉईन झालं आहे. आणि अजून बरेचसे संध्याकाळपर्यंत काही ट्रेकर्स येणार आहेत, रिपोर्टिंग करतील आणि मस्तपैकी आपण धमाल करणार आहोत. आणि तुम्हालाही आमच्यावर धमाल करायचं आहे. चला. मित्रांनो, सध्या आपण मणिकरणमध्ये आहोत आणि या ठिकाणी आम्ही आता प्रभू रामांचं दर्शन घेतलं. मंदिर या बाजूला आहे, त्याच्यानंतर इथं देवीचं मंदिर आहे. आणि इकडं पाठीमाग बघत असेल माझ्या उकळतं पाणी म्हणजे नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक
जबरदस्त असं इथं गरम पाण्याचं कुंड आहे, तुम्हाला आंघोळीची पण सोय केली जाते. हे बघा, तुम्ही बघत असाल गरम पाण्याचं कुंड आहे, पाणी उकळते, अक्षरशः उकळते, जबरदस्त सगळे. आणि ह्या बाजूला तुम्ही आतमध्ये आंघोळ करू शकता. गरम पाण्याच्या कुंडाची सोय इथं केलेली आहे आणि बरेच जण इथं आंघोळ करतात आणि मस्त फ्रेश असं नॅचरल हे गरम पाणी इथं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आंघोळ केल्यानंतर सुद्धा जबरदस्त असा, आम्ही सध्या आता आंघोळ केलेलं आहे आणि जबरदस्त असं फील हे तुम्हाला मिळेल. माझ्या पाठीमागे बघत असाल नदी दिसते तुम्हाला आणि हा पूर्ण व्ह्यू, हा मणिकर्ण, कुल्लू मनाली कसोल मणिकर्ण पूर्ण व्ह्यू तुम्हाला इथे दिसत असेल. जबरदस्त असा हा व्ह्यू. प्रभू श्रीरामांचं प्राचीन मंदिर आणि आम्ही नुकतंच दर्शन घेऊन आलो आहे आणि जबरदस्त असं प्राचीन मंदिर आपल्या इथं मणिकर्णमध्ये पाहायला मिळते.